आता कुठला पदार्थ आहे? चुरमा लाडू. चुरमा लाडू हा कोणी शिकवलाय तुम्हाला? आईनी. तुमच्या का? माझ्या. तुझ्या. ओके. साहित्य सांगा मला काय काय आहे. पोळ्या आहेत, त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स, गूळ, साजूक तूप आणि वेलची पावडर. बापरे, केवढं ते साहित्य कसं लक्षात ठेवणार? बरं, ही पोळी काय कालची आहे, आजची आहे, नाही कुठलीही चालते, शिळी चालते, आता लगेच फ्रेश करून पण चालेल. आज्यांच्या ज्या पोळ्या असतात ना, लाडू बिडू त्या कालच्या पोळ्याच्या असतात. कुस्कार करायचं, मग त्यात तूप घालायचं, गूळ घालायचं आणि लाडू करून. नाही, फ्रेश पोळी करून सुद्धा चालेल. पोळी पण चालते. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. आपल्याला काय करायचं इथे? मिक्सर लागेल. मिक्सर लागेल. नाही पण हे तुपाचं काहीतरी, ही कशाचं? हो, तूप पातळ करून घ्यायचं आणि हे सगळे काय एका ह्याच्यात घ्यायचं आणि मग मिक्सरमध्ये घालायचं. हो. किती बरं? 2 चमचे. आता आपल्याला पुढे काय करायचं? पहिल्यांदा आपण पोळ्या टाकायच्या मिक्सरमध्ये. पोळ्याचा आपण हातानेच थोडा कुस्कारा केलेला झेपेल थोडा, आणि आपण ह्याच्यात आता गूळ आणि ड्रायफ्रुट्स पण टाकायचे. गूळ वाटीवर चालेल. अच्छा, गोड पदार्थ आहे. ड्रायफ्रुट्स पण चालतील. काजू एक चुकून अडकला हाताला. आणि वेलची पावडर 1 चिमूट. अजून एक. ओके. आणि आता हे वाटून घ्यायचं आहे. तुपाचं काय करायचं? वाटून घेऊन हे बाउलमध्ये काढायचं आणि मग तूप घालून त्याच्यावर लाडू. झालं. कळलं मी काय म्हटलं ते? बरं, खरंच की. डन. चला, ह्याला बाजूला काढतो. वाटत नको आपल्या. हे आता कढवलेलं तूप आहे. वाव. लाडू झालेले आहे त्याचे. आणि हे प्लेटमध्ये फर्स्ट क्लास चुरमा लाडू. हा, आणि असे बसतात ते. भरपूर तूप आणि ड्रायफ्रुट्स असे बसतात ते. मी कसा बसतो ते बघू नका, तुम्ही लिहून घ्या. साहित्य आणि कृती पट पट. चुरमा लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य: चपातीचे तुकडे, ड्रायफ्रुट्स, गूळ, साजूक तूप आणि वेलची पूड. कृती: प्रथम तूप गरम करून घ्यावं. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात चपातीचे तुकडे, गूळ, ड्रायफ्रुट्स आणि वेलची पूड घालून सर्व मिश्रण नीट वाटून घ्यावं. वाटलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये तूप घालून त्याचे लाडू वळून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. शिकल्यानंतर मला म्हणजे त्याच्यापासून मला त्रास व्हायचा. कंबर दुखायची, किक मारायला आपल्याला कळत नाही, झटका बसायचा, पोटात दुखायचं. तरी मी ते सोडलं नाही. मिस्टरांना बोलायचे. जेव्हा माझे मिस्टर तयार व्हायचे इकडे घरामध्ये, तेव्हा मी बाहेर जायची आणि किक मारूनच त्यांना मी स्टार्ट करून गाडी द्यायची. मिस्टरांना किक मारून तुम्ही गाडी स्टार्ट करून? कारण मला शिकायची आहे ना. त्या किकच्या गाडीवरच मी शिकली खरं म्हणजे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जनरली आपण गृहिणी म्हणलं किंवा घरातली आई म्हणलं की स्वयंपाक येतो, मुलांची शाळेची तयारी असते, मिस्टरांचा डबा असतो. मग ह्या सगळ्या गोष्टीवर कसं म्हणजे ते शिकल्यानंतर झालं माझं लायसन बॅच वगैरे भेटलं. मग मी तो 9, 9:30 सगळं लवकर उठायचं, पहाटे उठायचं, फटाफट आवरायचं, आपलं जे काय राहील ते ठेवून द्यायचं, गाडीवरून आल्यानंतर करायचं स्वयंपाक. जे आपल्याला मुलांना पहिलं पाहिजे. डबा आता हा माझा मोठा मुलगा 10वीला होता, 9वीला होता त्यावेळेला. त्या सकाळची शाळा होती त्यांची. ते डबा वगैरे करून झालं, एकीकडे कुकर वगैरे लावून जायचं, आल्यानंतर डाळ फोडणीला द्यायची, भाजी वगैरे ती असायची. दोन्ही म्हणजे आपल्याला साधलं पाहिजे. काय या माऊलीचं धाडस आहे, यांनी उचललेलं पाऊल हे सगळं फार कौतुकास्पद आहे. आणि तुमच्याही लक्षात आलं असेल की यांच्याकडनं जाणून घेण्यासारखं खूप सारं आहे. ते आपण जाणून घेऊयात. पण आत्ता वेळ झाली आहे रेसिपीची. लगेच वळूयात किचनकडे. अनामिका ताई आता आपल्यासाठी पहिला पदार्थ करणार आहेत. तयार आहात? ओके. काय याचं नाव आहे? सोयाबीन भुर्जी. सोयाबीन भुर्जी. बरं, नेहमी करता ही घरी? हो. आज परत आमच्यासाठी करणार? तुमच्यासाठी खास. क्या बात, धन्यवाद. काय या रेसिपीचं नाव काय ते आपण पाहिलं. साहित्य पाहूयात आणि मग कृतीकडे जाऊयात. भिजवलेला सोयाबीनचा चुरा, कापलेला टोमॅटो, कोथिंबीर, कापलेलाच कांदा,
किसलेलं खोबरं, हिंग, आलं लसूणची पेस्ट, हळद, जिरा पावडर, राई आणि तिखट मसाला, मीठ. आता आपल्याला कृती करायची. ओके. तयार आहात? हो हो. ठीक आहे, कृती सुरू करूयात. ओके. काय करायचं आधी? पहिला गॅस. काय लागणार आहे आधी? तेल टाका. किती लागणार तेल? टाकायचं जरा सोयाबीनची जरा राई टाका. बर. आता कांदा टाका. कांदा टाका. किती लागणार आहे? हा, सगळं बस लागेल? बस बस म्हणजे भरपूर टाकू तेवढी चवीला येते. बरोबर. आता टोमॅटो घाला त्याच्यात. टोमॅटो आपण घातला. आता कोथिंबीर घाला त्याच्यात. बर. बस पुरे परत परतायचं. ओके. पुढे काय लागणार आहे? आलं लसूणची पेस्ट टाका. किती लागणार? हां बस बस. आता आता हिंग घाला. हिंग. तुम्हाला कसं कारण खायला हिंग आवडतं? स्टार्टिंगला टाकलं तर ते करपतं लगेच. बरोबर. म्हणून ते नंतर. हिंगाचं काय तसं गरज आपल्याला स्वादासाठी असते. हां हां बस. त्याच्यामुळे शोधासाठी. हां. आता ते हिंग वगैरे टाकलं ते पोटासाठी पण खूप छान असतं. आपल्याला कधी पोट दुखत असेल वगैरे. आणि लहान मुलांसाठी सोयाबीनची भाजी न आवडता त्यांना सोयाबीनची भुर्जी खूप आवडते. बरोबर. आणि फटाफट होणारी ती भाजी. बरोबर. आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन सोयाबीन प्रोटीन्स खूप असतात ना हो त्याच्यात. हो. तर त्याच्यात तुम्ही विटॅमिन्स खूप चांगले विटॅमिन्स खूप चांगले असतात. त्याच्यामुळे सोयाबीनची भुर्जी करून पाहाच तुम्ही. काय आता पुढे? हिंग घातलं आपण. हळद घाला. बरं बरं. तुम्ही आम्हाला मगापासून सांगताय की मिस्टरांना मदत म्हणून तुम्ही रिक्षा शिकलात, जरा एक आर्थिक हातभार वगैरे सगळं मिस्टरांनी तुम्हाला मदत केली सगळं. पण ते तुम्हाला स्वयंपाकात कधी मदत करतात की नाही? नाही नाही आजपर्यंत नाहीये. कारण मी किती दमून येऊ देत तरी पाणी हवंय मला जागेवर. जिरं पावडर कधीच आपण नाही घातली. जिरं पावडर घातली. बर. हे घातलं आणि आता तिखट मीठ घाला. तिखट घाला. तिखट. मग तुमचं कधी असं चिडचिड होत नाही का की मी आता एवढी रिक्षा चालून आली आणि तुम्ही मला पाणी मागताय म्हणून? होते चिडचिड. मग पण आता काय म्हणतात ना, आता आपण त्या क्षेत्रात उतरलो, आता आपल्याला तर मदत करायचीच आहे. म्हणजे काय मी एवढ्या करता हे विचारलं की कसं आपण दोन्ही बाजूनी थोडंसं फ्लेक्झिबल असलं ना. जरा ते झाकण घ्यायचं, वाफेवर ठेवू आपण. बरं. झाकण ठेवायचं का? थोडं म्हणजे वाफेने होऊन जाईल. ओके. आता हे वाफे. हा, भूकच लागली मला खूप अचानक. कशासोबत खाता येते भुर्जी? भुर्जी, चपाती, डाळ भात वगैरे आपलं काही सोयाबीन चालतं. भुर्जी. हो हो. आता ते घाला त्याच्यात. सोयाबीन घालायचे. आपण बाकी सगळे पदार्थ तर घातलेले सगळेच आहेत. घातलेले फक्त खोबऱ्याचा किस आणि मीठ खोबऱ्याचं राहिले. किस आणि मीठ. जसं आपली टोमॅटोची ही ग्रेव्ही वगैरे, कांदा वगैरे त्याप्रमाणेच ती सोयाबीनचा चुरा जो असतो तो घालायचा त्याच्यामध्ये. बरोबर. आता मीठ घाला त्याच्यामध्ये. मीठ घालूया. बस झाली भुर्जी तयार आपली सोयाबीनची. हां. आता ते काढल्यानंतर त्याच्यावर कोथिंबीर आणि खोबरं ओलं. खोबरं. मग आपण खोबरं इथे घालू शकतो ना? हो चालेल. इथे घालूया? घातलं. हां मग आपण गॅस बंद करून ओके. घालूया. हां झालंय आपला. व्हेरी गुड. खोबरं घाला आणि कोथिंबीर घाला त्याच्यावर. क्या बात है. बघा बरं, व्यवस्थित सजवली ना मी. ओके, छान झालेली आता. क्या बात आहे. अशा प्रकारे तयार झालेली आहे हेल्दी अशी ही सोयाबीनची भुर्जी. अजून यांच्याशी आपल्याला खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत. त्यांच्याकडून अजून एक रेसिपी पाहिजे. पण आत्ता साहित्य आणि कृती घेऊन घ्या. सोयाबीन भुर्जी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, भिजवून कुस्करलेले सोयाबीन, कोथिंबीर, किसलेलं ओलं खोबरं, आलं लसूण पेस्ट, मोहरी, हिंग, जिरेपूड, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, हिंग, हळद, जिरेपूड आणि तिखट घालून फ्राय पॅन वर झाकण ठेवून एक वाफ घ्यावी. वाफवलेल्या मिश्रणामध्ये कुस्करलेले सोयाबीन, मीठ, खोबरं आणि कोथिंबीर घालून सर्व एकत्र करून सोयाबीन भुर्जी सर्व्ह करावी. या पहिल्या पदार्थाचं नाव आहे कडधान्यांचं मेघद. प्रेषिता मॅडम आता आपल्यासाठी दुसरा पदार्थ करणार आहेत. मुगाचं डेझर्ट.